कोल्हापूरची एक अद्भुत परंपरा तुम्हाला माहिती आहे का? दरवर्षी शारदीय नवरात्राच्या 5व्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीला करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी आपल्या परमप्रिय सखीला भेटण्यासाठी मंदिराबाहेर प्रस्थान करते. ती सखी म्हणजे टेकडीवर विराजमान त्र्यंबोली देवी. करवीर महात्म्यानुसार कोल्हासूर वधाच्या वेळी अंबाबाईनं वरदान दिले होते की या नगरीला त्याचे नाव राहील आणि दरवर्षी कोहळा बळी दिला जाईल. पुढे एकदा कामाक्ष नावाच्या राक्षसाने योगदंडाच्या शक्तीने देवी आणि सर्व देवतांना बकऱ्यांमध्ये बदलले. तेव्हा त्र्यंबोली देवीनं चातुर्यानं तो योगदंड हिसकावून घेतला आणि सर्वांची मुक्तता केली. पण आनंदाच्या क्षणी सर्वजण तिला विसरले. त्यामुळे रागावून त्र्यंबोली देवी शहराबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. तेव्हा अंबाबाई स्वतः तिची समजूत काढायला गेली आणि वरदान दिले, आजपासून तू या क्षेत्राची रक्षण करती देवी असशील आणि मी दरवर्षी तुझ्या भेटीला येईन. याच स्मरणार्थ आजही ललिता पंचमीला महालक्ष्मी मंदिर येथून भव्य पालखी मिरवणूक निघते, बोली टेकडीवर पोहोचते. या दिव्य भेटीला भगिनी मिलन असे म्हणतात. हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा कोल्हापूरमध्ये मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो. जय अंबाबाई, जय त्र्यंबोली माता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.